नाही पण मी बॅग कुठं ठेवली ऑफिसला जायची मोहिनी कधी कुठेही वस्तू काही ठेवून देते बोललं तर मग बोलते माणूस या काही वस्तू जागेवर नाही ठेवत नाही वाली काय पाहिजे तिकडे हा माणूस बॅग पाहत असं ऑफिसची बरं झालं मला लपून ठेवून दिली. बॅग तर येईल द्यायचीच नाही आज. बॅगही देत नाही येईल ऑफिसलाही जाऊ देत नाही आज. कारण हे जाईन तिकडे जाता जाता ते काकू अडवण चाल म्हणून माझ्यासोबत यायच्या पोरीनं असं नाही म्हणावं का याच्यासोबत लग्न करायचं आहे मला. हा माया वाखावून जाईल मग ते काय द्या म्हणून करून लग्न. पोरगी म्हणतेस तर तिनं जर म्हटलं तर पहिलेच पागल आहे ते तिला. मग याच्यासोबत लग्न करायचं आहे म्हणून तिला समजणार नाही का याचं लग्न झालं आहे म्हणून. बयाड आहे ते. बॅगच नाही दिसली तर कशी जाईन ऑफिसला. जातच नाही जाऊ शकत नाही. राजीजी काय पाहून राहिले हो तुम्ही. लय वेळचे इकडे तिकडे फिरून राहिले. तुमची बहीण आली ना मामाजीला भेटासाठी. भेटत नाही का तुम्ही. जावई बी आले भेटून घ्या ना त्याच्यासोबत. काय म्हणून काय म्हणून कोणी घरी नाही आहे एकटं. सुमित बापूजी नाही भाऊजी गावात आहेच नाही. मग तुम्ही सांगा कोण ना कोणी तर लागल ना तिथं बसायला माणसापैकी. जाणार तिथं बसायला. बॅग कोण राहिलं ऑफिसची मला ऑफिसला जायला लागत काय. हा आता का सुट्टी मारायला लावतो मला. आता 2 दिवस सुट्टी झाली म्हटलं बाबाच्या यानं तब्येतीच्या यानं. मग आता आजही सुट्टी करू काय. नाही आज मला बॅग दे बॅग देऊन जाऊ दे बरं मला पटकन. आता चालले काय एवढ्या सकाळी सकाळी. हा ते पाहुणे आले त्याच्यासोबत भेटून तर घ्या. अरे भेटतो ना बॅग तर दे पहिले. बॅगीत काही सामान असन का काही असन बॅग देऊन दे. जातो मग बोलतो बापू सोबत. काय आहे बॅगेत तुमचं मला सांगा काय आहे तर. अरे बा लॅपटॉप आहे काही फाईल मला पाठवून आहे मित्र येईल ऑफिसच्या. आता मी तिथं मेन याच्यावर आहे तर मला त्याला काही ना काही पाठवा लागते. तू सांग मला मी असं रिकामं बसलो राहू काय. 2 दिवस झाले घरीच होतो. काय म्हणतो बॉस अधुरे कामं राहिले तर बोंबलं ना. माझ्या जरी अधुरे काम राहिलं तर बाकीचे करून घेते ना पूर्ण. त्याला पाठवा लागते ते. त्याची कामं अपुरी राहील ना मग अपुरं राहील. मलाच बोल भेटन ना. भेटून जाते कुठं जाते व घरातून वस्तू असं निकच कुठं ठेवली मी पाहतो. तुम्ही एक काम करा पहिले जा त्या भाऊजवळ बसा जराशी अन छायाताई आल्या आहे त्याच्यासोबत बोलून घ्या. कसं आहे ते थांबत नाही जातो म्हणते आता. म्हणजे दिवसभरात चालले जाईन ते थांबन ना. म्हणजे आजच आली ना आजच चालली म्हणते काय. हा आजच आली आजच जातो म्हणते. ठीक आहे भेटून येतो मग. राजीवजी आता काय म्हणतो. अहो राजीवजी मी काय म्हणतो 7व्या महिन्याची ट्रीटमेंट राहिली ना आपली. जा लागते ना दवाखान्यात बोलावलं होतं ना. सोनोग्राफी करून या लागते ना आता 7व्या महिन्याची. तर चलत नाही काय. काही करा बा आज चला तुम्ही. मग परवाच्या दिवसपासून मला 8वा महिना लागते. मग 8व्या महिन्यात नाही जाणं होत. आता चला 7व्या महिन्याची 7व्याच महिन्यात करा लागते. एंडपर्यंत आले तरी चालते म्हणे. सोनोग्राफी करा लागते. चला आज. आजच आलं काय सारं अन उद्या नाही करू शकत. परवाच आहे तर मग उद्या करू ना. हो राजीवजी एका मागे एक 3 सुट्ट्या होऊन जाते तुमच्या. आता तुम्ही एक दिवस जाण आणि उद्या अजून नाही जाण तर मग काय म्हणून ते लोक. त्याच्यापेक्षा आज नका जाऊ उद्या चालले दादा. अरे बा तुम्हाला काय घरी बसवायचा इरादा आहे काय. तुला काय वाटते का मला नोकरी सुटली पाहिजे मी घरीच राहिलो पाहिजे. अरे बा जाऊ दे मला ऑफिसला जाणं अर्जंट आहे आज. आणि मग ट्रीटमेंटचं काय करू मग दवाखान्यात. मग तिथं काय एकटी जाऊ काय मी. आता 2-3 वेळा मी एकटीच गेली म्हटलं. हा आता मला सोबत पाहिजे तुम्ही. आता अशा कंडिशन मध्ये नाही जाऊ शकत मी एकटी. हा मग कधी दुखून येते कधी काही होते. नाही तुम्ही तुम्हाला सांगतो मी तुमच्या लेकराले स्वतः सांगत जाईल. बाप चांगला नाही बाबू तुया. हा मला यायला त्रास दिला. असं नाही केलं तसं नाही केलं. आताच तर गरज आहे खरी तुमची मला. तर आताच तुम्ही मला एकटं पाठवता काय. आणि काही झालं माझ्यासोबत कमी जास्त तिकडे म्हणजे मग. हा तर तुम्हाला माझी गरज नसेल ना म्हणून असे म्हणता तुम्ही. जा एकटी. नाही बहीण बायको आहे का सायको आहे हो तू. हा इकून नाही बोलतो दोन्ही तबल्यावर हात ठेवतो काय मोहिनी. बायकोच नाही मी सायको नाही होय. कायले म्हणता मला सायको न घेको. बाहेरचे लोक तुम्हाला चांगले दिसते हुशार दिसते. फक्त मीच एक तुम्हाला सायको दिसतो काय. येतो ना आता भेटून येतो ना. काय म्हणते काय नाही तुझं बाई अजून चालले जाईन म्हणून का कोणीच नाही भेटलं म्हणून. तुमच्या जवळ तर नाही म्हणणार पण तुमची बहीण म्हटल्याशिवाय राहत नाही. तुमची बहीण आणि तुमची माय ह्या दोघी तर म्हटल्याशिवाय राहतच नाही म्हटलं. का बोलला नाही भेटले नाही कोण नाही काही ना काही म्हणणारच आहे. आणि मी तुम्हाला सांगतो किराणा संपला घरातला राजेशजी. हा तर गोष्टी चालू होत्या का सांगा म्हणून राजेश बापूजीले. मी तर सप्पा म्हणून दिलं. मी म्हटलं तेच काय आनंद ते नुसते का घेतला का म्हटलं घरचा पुरा किराणा आणायचा. बाकीच्या गोष्टी तर मग तुमच्याच समोर झाल्या. आत्याबाईच्या समोर. इकडे मोहिनी म्हणे वैशालीताई म्हणे. मी म्हटलं कायले कधी कधी तुमच्याही नवऱ्याला आणायला लावत जा म्हटलं. त्यानं नाव काय म्हटलं आता त्याच्या मागे डिलिव्हरी जाय खर्च आहे सगळाच खर्च आहे. आणि हे एवढ्याले पैसे वाचून कुठे ठेवून राहिले मग. आता कसं आहे मोहिनी आता एवढ्या वर्षाचं मी चालून राहिलो ना. सगळ्याला सवय पडली का आता राजेश सांगते बा किराणा म्हणून ते असं म्हणते. आता आता काय करावं मलाच नाही समजून राहिलं. घरातलं सामान संपलं म्हणजे आणायला लागते. आणा लागते राजेशजी. पण तुम्हाला सगळं काही देणार नाही तुमच्या आई बाबा. हा का नाही बा त्या जास्तच केलं तर जास्तच घे. कारण का कुठेही जाणं राव येणं राव काही राव तुम्हीच पाहता. कोणाच्या बिमाऱ्या राव काही राव तुम्हीच पाहता. ते दोघं तर बिलकुल हात झटकूनच ठेवते आपले. हा हात बांधलेच असते त्याचे. बरं ना काही करत ना खर्च करत काहीच करत नाही ना ते दोघं. जाऊ दे ना आता त्याच्यासारखं बनाव काय आपण जर म्हटलं का सगळेजण सारखेच बनतो तर मग आज तर बाबाला घरातच मरू द्या लागलं असतं. दवाखान्यात न्यास नसतं लागलं. हा सगळे जर तसेच बनले असते सगळ्यांनी विचार केला असता का पैसा लागून माझ्याच पैसा जाईन
मलाच न्या लागन मलाच तकलीफ करा लागन असा जर विचार केला असता तर असं नाही झालं असतं काय. नाही बरं राजेशजी, मामाजीसाठी नाही म्हणत हो मी. मामाजीसाठी तर तुम्ही तुमच्या जवळ जेवढा आहे तेवढं खर्च करून टाका. मी बिमारीसाठी नाही म्हणत, मी घरच्या खर्चासाठी म्हणतो. तिघं भाऊ आहे तर जबाबदारी सारखीच उचला. हो आता झालं ना बोलणं त्या दिवशी. आता या महिन्याचा किराणा सुमित आणन. हा आणू द्या, कोणी आणि तुम्ही नका लक्ष देऊ. फक्त तुम्ही माझ्यासोबत दवाखान्यात चला. भाऊ आपल्या त्या भाऊला भेटून घ्या आणि तयारी करा आणि दवाखान्यात चला बरं. बरं ठीक आहे चल मग मी येतो जरासा भेटून आणि मग चल कर तयारी कर. हे अशी नको येऊ ते काय म्हणते नकली केस लावून घेजो. हे अशी येऊ नको टाकली चांगली नाही दिसत. नाही हो, बाहेर जातो थोडी राहतो मी अशी, घरी आहेतच राहतो. ठीक आहे कर तयारी कर येतो मी भेटून. हा जा, तुमची बहीण बोंबलं नाही तर अजून. भाऊजाईनं म्हणून बाबाला घरातच ठेवलं म्हणून खोलीतल्या खोलीत, बाहेर नाही येऊ देऊन राहिली वाटते म्हणून. माझ्या नंदीसारखी ननद कोणाला नाही भेटो. नुसतं काय म्हणते तर आपल्यावर आरोपच लावत राहते. तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं आणि माझ्या दादाला असं नाही म्हटलं आणि तसं नाही म्हटलं. फक्त काय म्हणते तर लुटासाठी येते ते इथं. आता बिमारी झाली म्हणाले, मामाजीले पाहिले, पण आता तिचं खायचं प्याचं कपड्या लत्तेचं हेच चालन म्हटलं. बरं झालं मी ह्या गोष्ट नाही सांगितली पुष्पा काकूच्या घरची येईल. नाही तर ही गोष्ट तर कोणाला माहीतच नाही म्हणा. फक्त मलाच माहित आहे सध्या. मला कायची छायाला माहित आहे ना. तिनं स्थानला आहे निरोप टिकून. बापरे, आता तिनं सांगितलं म्हणजे येईल राजेशजीले. सांगितलं नाही पाहिजे येईल म्हणून तर येईल मी दवाखान्यात नेऊन राहिली आता माझ्यासोबत. ते तर अशा गोष्टी उकरून पहिले काढते. तिला आदतच आहे बेकार उकरून काढायची. जाऊ दे, मी बी येईल लवकरात लवकर न्यायचा प्रयत्नच करतो. अमाय तुम्ही काही बाहेरून बसले व जरा बरं आराम करून नाही केला. असं आहे, आराम करायला भेटते माणसाले तर माणूस आराम नाही करून घेत म्हटलं चांगला. अरे काय सारं झोपू 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 सारं मला कसं तरी लागून राहिलं. म्हटलं चला जरा बसावंच म्हटलं इकडे. तसंच लागते मामाजी, झोपलं राहिलं म्हणजे काही गमत नाही. तसंही कामाच्या माणसाला झोपलं राहिलं तर चांगलंच नाही लागत. मग नाही तर काय तर जवळ बा बिलकुल चांगलं नाही लागून राहिलं होतं मला. म्हणून तुम्ही आलो इकडे. म्हटलं चला जरासं इकडे तरी बसावं म्हटलं. इकडे कसं आहे घरातले सगळे दिसते का नाही मन गमते. तिथं खोलीत काय एकटं एकटं गमत नाही काही. नाही 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 गमत नाही. बरं आता कसं लागून राहिलं तुम्हाला? आता बरं लागते. अरे तबाई काय झालं होतं मला काहीच नाही झालं. हे पोरं लेखाची गडबड करते. आता जराशी छाती दुखते नॉर्मलच सांगितलं डॉक्टरना. काही करायला थोडी सांगितलं. नाही पण बरं झालं ना मामाजी, घेऊन गेले दवाखान्यात. पटकन इलाज होऊन गेला. हा काय होईन काय नाही सांगता येत असते काय. आता इंजेक्शन हे ते वेळेवर लागले तुम्हाला म्हणून काही झालं नाही. मग नाही तर काय तर येईल काय माहित आहे. 45,000चं इंजेक्शन लागलं म्हटलं येईल. हा तेव्हा ते येईल कोणता धोका नाही झाला यायच्या जीवाले. आता ते डॉक्टर परीच्या वैकीचे होते, परीच्या बाबाचे मित्रच होते म्हणून त्यांनी 1 रुपयाने घेतला. नाही तर ते 1 लाखाच्या खाली यायचा खर्च होता काय आजचा. हा 1 रुपया कमी नाही घेत होता डॉक्टर. एवढा मोठा दवाखाना तिथं दिवसभर राहिनं. हा 1 लाखापेक्षा 1 रुपया खाली नव्हता घेत तो. 45,000चं तर डायरेक्ट त्यानं इंजेक्शनच घेतलं. औषध असतं बापा त्यानं 15,000चं लिहून दिलं. बापा बापा, एवढा खर्च एकदम? मग नाही तर काय तर पुरा खर्च माफ केला म्हटलं त्या डॉक्टरनं. असं असं म्हणजे परीच्या ओळखीचे होते? हो, तिच्या वडिलाचे मित्र होय म्हणते. घरी जाणं येणं आहे म्हणते लहानपणापासूनच. चांगले मित्र होय म्हणते ते जवळचे. तर आता परीला ओळखत होते तर ते काका काका करून राहिली होती त्याइले. तर त्यानं तिला पाहिल्याबरोबरच मग बिलही माफ केलं. म्हणे राहू द्या म्हणे, माझ्या पोरीचे सासरे होय म्हणे. कायले म्हणे पैसे घेऊ म्हणे. 1 रुपयाने घेतला त्या माणसानं. हो ना पहा बरं मामीजी, आता तसं पाहिलं तर डॉक्टर लोक 1 रुपया सोडत नाही म्हटलं कोणाच्या इकडे. आणि ह्या डॉक्टरनं पुरे पैसे सोडले, माफ केले, म्हणजे किती मोठ्या मानाचा डॉक्टर सांगतो. हृदयाचा डॉक्टर आहे ना, मोठ्याच मनाचा राहील. छाया कुठं गेली तर बापाले पाहायला आली आणि कुठं फिरून राहिली. काय माहित मामीजी, इथं होती आतापर्यंत. पोराला देऊन दिलं इकडे. तिले म्हटलं जरासं ह्या पोराला चार म्हटलं काही, तर तिचा काही पत्ताच नाही याला चारागिराचा काही. जाऊ बा नाश्ता गिश्ता झाला, चहा नाश्ता झाला का वाचच आहे? वाचच आहे मामाजी. आता तर आलो मी. आलो आता तुम्हाला भेटायला खोलीत येत होतो. आलो ना असं बसलो, पाणी गिनी पेलो बा, तर तुम्हीच आले इकडे. मी म्हटलं ठीक आहे आता तुम्ही चालेत आता काय म्हटलं खोलीत तेव्हा पेशंट स्वतःच आपल्याला भेटायला आलं म्हटलं. अरे बा कसं आहे मला ना गमत नाही एका जागी. आता हे लोक कावरवन मायावर म्हणून वावरात त्याचं माझ्या शब्द निकाडला. नाही तर माझं मन असं करून राहिलं का वावरातच जाऊ. अरे असं मस्त गमते तिकडे जंगलानं. बिलकुल म्हणजे घरी चांगलं नाही वाटत माणसाले. जा ना बापा वावरात जा. एखादी खोपडी बांधून द्यायला लावतो तुम्हाला वावरात. तिथंच राहा, येऊ नका घरी. पीठकूट घेऊन जात जा, आपल्याच हातानं भाकर थापत जा आणि खात जा तिथं. हो, आमची काही चिंता करू नका आणि आम्ही तुमची नाही करत. कायले मग फालतू तुमच्या मागं धावत बसतो आम्ही. तुम्हाला वावरातच गमते तर तिथंच राही ना. घरी काही तुम्हाला लोक थोडी आहे तुमचे कोणी. नाही नाही तसं नाही म्हणत मी. माझं म्हणणं असं आहे का वावरात चांगलं गमते बा घरच्याही पेक्षा. हो, तुमचं नाहीच गाडलं तिथं तुमच्या मायनं नेऊन. हा तिथं गमते तुम्हाला, घरी गमत नाही. अरे रे रे, काय झालं रे, काय झालं बाबू? हा काऊन लढतं? ये माझ्याजवळ ये. आता तू येतही नाही बापा कोणाजवळ. मायजवळ न बापाजवळ, बापाजवळ न मायजवळ. आम्ही कसं घ्यावं तुला अजून अजून लढतो जऱ्यानं. तसंच आहे मामीजी, कोणाजवळ हाल नाही पाहत. आपल्या जवळच राहते. त्याला जरासं खाली खेळायला लावा ना. जरासं 2 मिनिटं खेळला का चढते अंगावरच. हा आता त्याला कसं आहे कोणी दिसत नाही.
घरी माय बाप आप्पा ना आजी 4 जण आणि बाहेर काही तो निघत नाही. त्याच्याच्यानं त्याला कोणी दिसत नाही ना. त्याला असं वाटतं का फक्त हेच लोक आपले होय, बाकी सारे आपले काही होय नाही कोणी. छाया छाया कायची आवाज देते ते? मी येते तिला आवाज देऊन. पोरग लढून राहिले एवढ्या जोरानं तरी ऐकू नाही चाललं तिले. बहिरी झाली काय काय बापा ही पोरगी कुठं गेलती व? ते लेकरू लढून राहिले एवढ्या जोरानं आणि तू निरी खाण्याची याच्यात आहे काय? काऊन तुझ्या घरून घेऊन नाही आली काय? इथं आमच्याच घरी खायला पाहून राहिली. आई कशी बोलतो व? मी आता नाश्ता करायला गेली होती ना, तू एकही सून म्हटलं तिथं किचन मध्ये नाही आहे. हा अन घरातला किराणा काऊन सरला बाई? घरात काहीच नाही आहे. हा थोडेसे पोहे भेटले मला तर पोहे केले मी. आता घे नाश्ता करतो ना. नाही बापा मी नाही करत नाश्ता गिश्ता, तुम्हीच करा. नको करू, नाही करत तर बाबाला देतो आणि यायला देतो. घ्या ना बाबा नाश्ता. यायला नाही चालत होते. हा बाबा चालत नाही तुम्हाला? नाही बेटा, ते नाही चालत ना मुले. हे दुसरंच देते त्या मुले जेवायला हलकं फुलकं. पोहे की हे चालत नाही ना मुले, जडून नाही. बरं ठीक आहे बाबा, मग आता यायला देतो आणि मी खाऊन घेतो. अरे तो नाश्ता गिश्ता मग कर. पहिले ह्या लेकराले घे. ह्या लढून राहिला किती वेळचा. याले काही खाऊ घेऊ घाल ना. उपाशी जाय तो, भूक लागली असेल त्याले म्हणून तो चिडचिड करून राहिला आता. अहो तर म्हणून तर खायचं करायला गेली ना मी. मला माहिती आहे लेकरालाही भूक लागते, तुम्हालाही भूक लागते, मलाही भूक लागते. आता यायच्या घरातल्या लोकांना काही लागत नाही, आपल्याला खायची सवय. तर म्हणून मी गेली होती. पाय तो किचन मध्ये तर माझी एकही भावजाई नव्हती तिथं काही करून राहिली. मग आपल्याला खायचं आहे तर आपल्याला तर करायला लागेल ना आपल्या हातानं. अरे तर राहू द्यायला लागत होतं, अर्जंट होतं काय. मी काय घंटाभरात चाललोच होतो आता. काऊन बा जावई बा थांबून जा ना, आता कायले जाता? मामीची जा लागते ना. कसं आहे संध्याकाळचं थोडासा चक्कर मारा लागते वावराकडे. बाबाला आणायला जा लागते 4-5 वाजता. बाबाला यांना होते आणि चक्करही मारणं होते, दोन्ही कामे काय नव्हते. हो आता तुमच्या घरी तुम्ही एकटेच आहे करणारे. ये रे बाबू इकडे ये ये, तुला चारतो पोहे, चारतो पोहे खाईन ना ह्या. मला काय माहित आता, मी खाऊ घालत असतो काय त्याले. आता तू खाऊ घालतं, तुला माहित खाते काय होतं. अहो झालं ना हो तो आता 1 वर्षाचा होऊन राहिला ना. आता काय तो खातच नाही, सारच खाते. खाऊ घालत जाय त्याला जरा जरा. आतापासून खाईन तर खाईन तरी तो समोर. हवाई तसं खाऊ घालत असतो ना मी त्याला. मी घालतो, त्याची आजी घालते. हो हो लेकराईला घालाच लागते बाई खाऊ, तेव्हाच तर ते सगळंच काही खाते. मग बाबा कसं वाटते आता? चांगली वाटते आता तब्येत का अजूनही तसंच लागते? नाही बेटा, आता बरं लागते ना. बरं लागते आता हे लोक म्हणते कुठं जाऊ नका म्हणते सध्या, म्हणून आता घरी बसलोय. नाही तर गेलो असतो वावरात, चक्कर तरी मारायला गेलो असतो. नाही तर कोणते कामं करायला लागते मला तिथं वावरात जाऊन. नाही पण बाबा धाप लागते ना चालता चालता, म्हणून नाही म्हणत असं डॉक्टर. दम नाही लागत का आपण चालतो तर? काय माहित काय आहे ना काय नाही, ते डॉक्टर लोकच आहे फालतूचं. का तिथं जाऊ नका, इथं जाऊ नका, चालू नका, फिरू नका, झोपून राहा, असं करा तसं करा. बस हेच चालू राहते. त्याला वाटते का अजून बिमार पडले पाहिजे पेशंट. अजून बिमार पडले का मग आपल्या जवळ येतेच बरोबर. बरोबर आहे मामाजी तुमचं, एकदम बरोबर. माझे बाबा असेच म्हणते. नाही ना, आहेच ना, तसंच आहे ना. आता काय म्हणावं, आहेच तसं, सर्कलच तसं चालू आहे लेकाचं. दवाखान्यात गेलं का काही विचारू नका तुम्ही, हालत बेकारून जाते पेशंटची. आणि आपल्यापेक्षा जास्त त्याच्या मागं राहणाऱ्या माणसाची. खरी गोष्ट आहे मामाजी. आपण म्हणजे सांगतो ना तुम्हाला, पेशंट तरी एखादा पडला राहते, पण त्याच्या मागच्या इले एवढी दगदग होती म्हटलं. पेशंटच्या जीवापेक्षाही दगदग त्या माणसं इले होते मागच्या. हो हो, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. माहीतच आहे मला बाबा, माहीत आहे. माझ्या वडिलाच्या वेळेस मला असं समजा का इतकं धावपळ करायला लागलो. ते वडिलाले सापही डसला होता आणि त्याच्यानंतर मग अटॅकच आला होता. ते तसेच गेले मग ते शेवटी. तर पैसाही लय लागला आणि म्हणजे त्रास जो झाला तो वेगळाच. आणि धावपळ करायला लागलो ते अलगच. मैचा लाईना तिकडे होता आत्याच्या घरी. तो लय वर्ष आत्याच्याच घरी होता, तिकडेच राहिला. त्याला लहानपणीच आत्याने नेलं होतं, तिकडेच राहिला तो. मग मी एकटाच होतो इथं. तो डायरेक्ट असं समजा का माझ्या लग्नाच्या नंतर गिंतर आला तो. हो हो आपलं लग्न गिग्न झाल्यावर नाही आला काय? लग्नात आला होता पहिले, मग गेला 2 महिन्यानं अजून आला वापस. मग आला का आपल्याच जवळ राहायला, गेलाच नाही मग कुठं. हो हो, तेव्हाही आमच्याजवळ आला ना तो. तेव्हा काही वजन मोठा नव्हता. तो असं 7व्या-8व्या वर्गात. तेव्हापासून मी त्याचं केलं. हो केलं ना, पोरासारखं चाललोय त्याला. हो ना, आता तेच नाही चाहत मामाजी. नाही नाही, चाहते ना, चाहत कोण नाही. काय पाहायला लागते भल्लेच चाहते माझ्या बाबाले. एवढं हे झालं तर पाहायला नाही आले म्हटलं जरासं. माझ्या बाबालेच आहे त्याची फिकर साऱ्या गावाची. बाई त्याला माहित आहे काय? माहीतच नाही राहीन कोणाला. तर कोणी कसं येईन सांग बरं फोन करून त्याला, येते का नाही येत होतं. नमस्कार बापू, कधी आले? झालं ना अर्धा 1 घंटा. आलो, चहा पाणी झालं, बसलो. आता नाश्ता चालू आहे बा. या ना नाश्ता करायला. नाही नाही, आता नाही करत नाश्ता गिश्ता. करा ना तुम्ही, करा करा. काय म्हणते बाबू? बाबू काय म्हणते, नाश्ता करून आला काय? हा करून राहिला बाबू नाश्ता. बाबूला भूक लागली तर भला लढून राहिला होता. लढून राहिला? चाल म्हणा दुकानात काही घेऊन देतो. जाता का रे मामा सोबत? जा ना, कुरकुरे घेऊन देते, चॉकलेट घेऊन देते, चिप्स घेऊन देते. जाय जाय जाता. नाही म्हणते होत होतं. हा नाही जायचं आहे म्हणते त्याला. तर तसंच आहे तो. जो नेत नाही त्याच्या मागं लागते, अन्न जो नेते त्याला चाल चाल म्हणते तर नाही म्हणते. असंच आहे माहिले लेकरू, बापावरच गेलं ते. ड्युटीवर चालला काय? नाही, आज ड्युटीवर नाही जात, घरीच आहे आज. कोण काय म्हणत होती, काय पाहिजे होतं, काय काम होतं?
अरे जवळ आले आहे, घरातला पुरा किराणा सरला बाबू, तर तो आणत नाही काय म्हटलं. काहून सुमित आणते ना? सुमित काय आणते ना काय नाही आपल्याला काय माहीत आहे. आता आपल्याला नेहमीची सवय आहे, आपण काय काय आणतो काय काय नाही. त्याच्यानं तुलाच आणावं लागेल ना बाबू, घेऊन ये ना किराणा. घरात काहीच नाही म्हटलं, सारं सरलं. फक्त पीठ हिरोती जे घरात आहे तेच आहे. आता जास्तीचं काही आहे नाही. मग आई, मला आता या महिन्यात लय खर्च आहे म्हटलं. ते आता ट्रीटमेंटला न्याय लागते मोहिनीले मला. या महिन्यात नेलंच नाही तिले, तिकडे तिकडे होती गावागावाले. तर आता न्याय लागते तिले ट्रीटमेंटला. 7व्या महिन्याच्या सोनोग्राफी करावं लागते. अजून काही टेस्ट सांगा तर ते करावं लागेल. 10-20 हजार रुपये माहिती औषध चालले जाते. मग आता दवाखान्याच्या चक्करमध्ये उपाशी राहू काय आपण? उपाशी काय राहावं लागते. सुमितला म्हणतो ना मी, पैसे दे म्हणून. तू याकून नाही जाणं होत तर मीच जातो किराणा घेऊन येतो म्हणून. त्याच्याजवळ काय असं रे पैसा न घ्यायचा. आई, आपण इथंच तर हारून राहिलो. अरे त्याच्याजवळ सगळंच आहे म्हटलं, काही नाही आहे त्याच्याजवळ. आपल्याला जसं दिसते ना तसं नाही आहे म्हटलं. तुला तर माहिती आहे तो पहिलेच चिकट आहे म्हणून. चिकट माणसाजवळ कधी पैसा राहते, आणि त्याच्यात तो नोकरीवर आहे. तुला वाटतं एवढे पैसे तो खर्च करते काय? लय पैसे आहे म्हटलं त्याच्याजवळ. पहा बाबा काय करता काय नाही तर, पण घरात किराणा नाही पाहता. थोडेसे पोहे होते म्हणते, तर तिनं करून घेतले आता छायानं. आणि ती तर घरात राहिली म्हणजे तुला माहीत आहे, दिवसभर खातही राहते आणि नाही भेटलं तर मग कलकल करते. बरं पाय तुम्ही, काही ना काही सोय लावतो. हा कर बाबा. अरे राजेश दादा, ते पुष्पा काकूच्या घरी काय झालं माहिती आहे का तुले? काय झालं? मला नाही माहित गड्या काय झालं काय नाही तर. अरे राजेश दादा, त्याची पोरगी आहे ना टीना. आता आम्ही दोघं जण येऊन राहिलो होतो तिकून, तर त्याच्या दरवाजाजवळून येऊन राहिलो, तर तेवढ्यात माहिती आहे काय, पोलीस आले म्हटलं त्याच्या घरी. काय बोलतं? पोलिस काही नाही आले कुठे त्याच्या घरी? त्याच्या घरी काय आहे असं का पोलिस आले? अरे ते टीना आहे ना, टीना हे पळून गेली म्हणते. तर एवढे दिवस झाले तिच्या आईबाबानं कंप्लेंट नाही केली म्हणते, तर कुठं गेली काय गेली पोरगी. तर सगळे इकडे पाहिलं म्हणते ते ना. मग हा, लय दिवसची गेली ते. तर ते म्हणते कोणत्या पोरासोबत तिनं लग्न केलं म्हणते, आणि पोलीस स्टेशनमध्ये तिच्या आईबाबाला बोलावलं. अशी गोष्ट ऐकली बा मी आता. हा आई, खरी गोष्ट आहे का ही? आता ही म्हणून राहिली बा छाया आली तेव्हापासून अशी. आता हे जवळ बी होते, दोघंही होते. काय खोटं म्हणावं ना काय खरं म्हणावं बाबा आता. खरं आहे ना, खरंच आहे. तर आता ते जाईन पाहाले. जाऊ दे तिकडे, आपल्याला काय करायला लागते. राजेशजी चला ना, मग झालं नाही का तुमचं? हो, झालाय. चल कर बरं तयारी कर, जाय चप्पल किप्पल घाल अन कपडे बदल, आणि ते काय म्हणते डोकं हे कर. हा, बात करतो 5 मिनिटात. वहिनी काय म्हणते तब्येत गिब्येत? चांगली काय बनवणार बाई, तब्येत चांगली आहे. आता जातो दवाखान्यात. ह्या महिन्याची टेस्ट राहिली आहे ना मी करायची, तर करून येतो म्हटलं. काय दर महिन्यात काय टेस्ट करायच लागते काय? आता 7वा महिना आहे का, आता काय करावं लागते? 7वा 8वा 9वा काही गरज नसते करायची. हे सुरुवातीलाच करायला लागते. नाही, डॉक्टरने सांगितलं आहे ना. डॉक्टरने सांगितलं तर करायच लागते. मग आपण तिथं जर डिलिव्हरीला गेलो तर ते रिपोर्ट नाही मागत काय आपल्याला? आणि मग त्यानं म्हटलं म्हणजे का द्या रिपोर्ट, मग काय देऊ आपण? नसलं म्हणजे म्हणून का तुम्हाला समजत नाही काय म्हणून करून घ्या म्हणून? एका सोनोग्राफीचा तर विषय आहे, 7व्या महिन्याची करायच लागते म्हणते. मग त्याच्यापेक्षा आपण पहिलेच करूनच घेतली तर काय व्हायचं ते? आता एवढे मोठे पैसे नाही तरी बाकीच्या याच्यात तर खर्च होतेच ना. असं बाकीच्या याच्यात खर्च होते म्हणून एका दवाखान्यात खर्च करून राहिल्या. बापा, माय नवरा कमावते कोणासाठी मग? तुमचाच नवरा कमावते काय, साऱ्याचेच नवरे कमाई करते. कोणी काही रिकामे बसले राहते काय? मी लोकांच्या नवऱ्याचं काय सांगू? माय नवऱ्याचं सांगतो. माय नवरा माझ्यासाठी कमाई करते. हा, आणि मी काय करायला लागते काय नाही तर मी सगळं करत असतो बरोबर. जाय व, जास्त गोष्टी नको करू. जाय तयारी कर, जायचं आहे तुला दवाखान्यात. इथं काय गोष्टी करून राहिली मग जाणं. नाही, आता बाई सांगून राहिली त्याईले, गोष्टी नाही करून राहिली जास्तीच्या. जरा करणं तयारी करणं मोहिनी. काय टाइमपास नको करू, नाही तर मी ऑफिसला चाललो जाईन मग. राजेशजी, मी काय म्हणतो, माझी तयारी होईपर्यंत ते तुम्ही लॅपटॉप पाहिजे म्हणे ना, ते लॅपटॉप भेटलं तुमचं, तर काय करायचं आहे, कोणाला काही सेंड करायचं तर करून टाक ना मग. अरे हो, ते राहिलंच माय बी करायचं. येतो चल ते करून घेतो मी, आणि मग त्याच्यानंतर निघून जाऊ. हा, ठीक आहे. अन स्वयंपाक पाण्याचं कोण पाहून राहिलं बा? आहे ना, परी आहे ना, परी आहे, वैशाली ताई आहे, पाहिजे त्या. ठीक आहे. अंग झटकत राहते आई तुझून हे. हा, कामातून कसं निघा लागते तिला समजते बरोबर, आहे का नाही? आता काम आहे ना, तर तिला माहित आहे का कधी कधी इथून पहायला लागते, कधी कधी नाही. म्हणून कामं राहिले पाहुणे घेऊन आले म्हणजे बरोबर चान्स राहते. पण आपल्या दादाला नाही समजत काय, बायकोच्या मागं फिरत राहते नुसतं. मग इथं काय तर तू सांग मला, दर महिन्यात उठली का चालली. दर महिन्यात टेस्ट करायच लागते म्हणते बाबा. आमच्या वेळेस होतं नाही म्हटलं एवढं, तरी काय आमचे लेकरं चांगले नाही झाले? मस्त झाले म्हटलं, काहीचा त्रास नाही, काही नाही. हा, नोकरीवरही लागले, हुशारही झाले, सारच झालं. आई तू म्हणतो मॅच कोणत्या टेस्ट केल्यावर 2 टेस्ट केल्या, तुला सुनाई तर पिसक्या. जाऊ दे, आता जे आहे ते आहे बाई, आता जसं आहे तसं आहे. तू काय जास्तीच्या गोष्टी करून राहिली इथं येऊन? नाश्ता कर, तुला राहायचं आहे राह 2 दिवस. आणि मी आता जातो, 2 दिवसांनी तुला घ्यायला येईन, नाही येऊन जातो एकटी एक गाडीनं. मी काय गोष्टी करतो, मला कोणती गरज चालली गोष्टी करायच्या? मग काय होतं हे, आपण तब्येत पाहायला आलो ना, मग बाबासोबत बोल, आईसोबत बोल. ह्या फालतूच्या गोष्टी काय करत बसतं? हा बेटा, आपापल्या घरात लक्ष द्या आता. तेच म्हणतो मामाजी, गेले ते नाही समजत, घरात लक्ष नाही राहतीचं. घरातलं तर आईले पाहायला लागते अर्ध्यापेक्षा जास्त. अन
मग इथं गोष्टी सांगते येऊन. नाही घरातलं तुमची मायच करते. 12 महिने 12 वर्ष एवढ्या वर्षापासून कोण करून राहिलाय? मामाजी आता तुमची तब्येत खराब आहे म्हणून मी एकही सांगत नाही हिचा गुण, नाही तर सांगितले असते. मग सांगन कधी, आता सध्या काहीच बोलत नाही मी. सांगा ना कोणते वाईट गुण आहे माझ्या अंगात तर. वाईट गुण किती काय ना, सगळे माहीत आहे मला. पण आता मी मामाजीच्या तब्येतीची जाण करतो म्हणून सध्या काहीच बोलत नाही. माझा नाश्ता झाला का, मी आता भेट झाली मामाजीसोबत, आता मी निघून जातो गावाले. थांबा ना जवळ पाहता रात्रभर. नाही, बाबाला आणायला जायला लागते ना वावरात. बाबाला गाडी नाही चालवता येत, त्याच्यानं मला घ्यायला जायला लागते. 5-6 वाजता गेलं तर एवढं टेन्शन नाही आहे. इकून बरोबर 3-4 वाजता निघून जातो मी. बरं बरं ठीक आहे.